कडाक्याच्या उन्हामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. मालतीताई तिच्या खोलीच्या दारात उदास होऊन बसली होती. लाईट गेली होती. उष्णतेमुळे त्यांची अवस्था वाईट झाली होती. उन्हामुळे मालतीताईंना काही समजलं नाही. काही दिवस झाले त्यांचं मानसिक संतुलनही ठीक नव्हतं. अचानक ती दारातून उठते आणि बाहेर येत ती अंगणातल्या टाकीजवळ येऊन बसते आणि तिथंच बसून स्वतःवर पाणी टाकू लागते. हे आजी, शेम शेम, वेडी आजी, बोलत जेव्हा सोनू आणि ईशा यांनी त्यांच्या आजीला बाहेर अंगणात आंघोळ करताना पाहिलं तेव्हा ते हसायला लागले. मुलांचा आवाज ऐकून सून सोनाली बाहेर आली आणि सासूबाई मालतीताईंना पाहून म्हणाली, देवा, या म्हाताऱ्या बाईला काहीच कळत नाही. ती पाहिजे तिथं बसून आंघोळ करते. सून, मुलगा आणि मुलंही घरात आहेत, याचं काहीच नाही. म्हातारी वेडी झाली आहे. ती आम्हालाही वेडं करेल. दोन्ही मुलांचे हात पकडून सोनाली त्यांना आत घेऊन जाते. मालतीताई आपले कपडे उचलतात आणि काहीच न बोलता तिच्या खोलीत जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी मालतीताईंची शेजारीण रेखाताई जेव्हा बाहेर अंगणात आली तेव्हा मालतीताईंना पाहून तिला धक्काच बसला. तिनं पाहिलं की मालतीताई अंगणात कुत्र्याच्या ताटातून अन्न उचलून जेवत होती. अरे अरे मालतीताई, काय करतेस? हे खाऊ नकोस. हे कुत्र्याचं जेवण आहे. माझ्याबरोबर आज चल, मी तुला नाश्ता बनवून देते. रेखाताई मालतीताईंचा हात धरते आणि तिला आपल्यासोबत घेऊन जाते आणि तिच्यासाठी गरमागरम चहा आणि चपाती बनवते आणि ती त्यांना मोठ्या प्रेमाने खायला घालते आणि स्वतःही मालतीताईसोबत खाते. मालतीताई अनेक दिवसांपासून खूप भुकेलेली असल्यासारखी खाते. मालतीताईंना असं खाताना पाहून ती मनातल्या मनात देवाला प्रार्थना करते, देवा, माझी तुला विनंती आहे की तू असा मुलगा आणि अशी सून कोणालाही देऊ नकोस. रेखाताई मालतीताईंचा नाश्ता झाल्यावर तिला तिच्या घरी सोडते आणि तिची सून सोनालीला तिची काळजी घेण्यास सांगते. रेखाताई निघून गेल्यावर सोनाली तिच्या सासूला खूप वाईट साईड बोलते आणि म्हणते की या म्हातारीनं माझं जीणं मुश्किल केलं आहे. ही म्हातारी नजरेआड कशी होईल ते कळत नाही. शेजाऱ्यांसमोरही ती माझा अपमान करते. वेडी म्हातारी कुठली. बिचारी मालतीताई काही बोलली नाही. तिचं भान हरपलेलं होतं. तिला मारा, झोडा किंवा शिव्या शाप द्या, बिचारी गरीब म्हातारी काहीही करू शकत नव्हती. चांगली असताना या त्रासाला विरोध करणं तिला जमलं नाही. आता तर तिचं मानसिक संतुलन बिघडलेलं असताना ती सुनेला काय म्हणणार. सोनालीनं तिच्या सासूला तिच्या खोलीत कोंडून ठेवलं आणि स्वतः पुन्हा तिच्या खोलीत जाऊन झोपली. संध्याकाळी ऑफिसमधून जेव्हा रोहित आला तेव्हा तिनं बडबड करायला सुरुवात केली. तुम्ही मला काय समजता हो? मी काही रोबोट आहे का किंवा मशीन आहे का? मी घरातील सर्व कामं करून तुमच्या दोन्ही मुलांना सांभाळून शाळेत पाठवू की मग त्यांना ग्रहपाठ करायला लावू की तुमच्या वेड्या आईची काळजी घेऊ? सोनाली रागाच्या भरात एकादमात सगळं सांगत होती. म्हातारी जेव्हा बरी होती तेव्हा मला कसलाच त्रास नव्हता, पण ही म्हातारी वेडी झाली असल्याने संपूर्ण घराची जबाबदारी माझ्या डोक्यावर आली आहे. माझ्या जीवाला 1 मिनिटभर सुद्धा आराम नाही. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की आता या वेड्या म्हातारीचा आपल्याला काहीच उपयोग नाही. ती घरी राहिल्याने फक्त माझं काम बिघडतं. मला नाहक मनस्ताप होतो. तुम्ही सकाळी ऑफिसला जाता आणि संध्याकाळी परत येता, पण मला दिवसभर या वेड्या म्हातारीची काळजी घ्यावी लागते. तुम्ही तिला मानसिक रुग्णालयात का दाखल करून देत नाही? मी मोकळा श्वास देखील घेऊ शकत नाही या घरात. कधी कधी मला भीती वाटते की ती मला आणि माझ्या मुलांना नुकसान करू शकते की काय. रोहित काही बोलणार एवढ्यातच बाजूचा एक मुलगा धावत आला आणि म्हणाला, काका, काकू, आजी बाहेर गेली आहे. आजी बाहेर काय करते बघा. त्या मुलाचं ते बोलणं ऐकून रोहित आणि सोनाली धावत धावतच बाहेर येते आणि बघते तर मालतीताई इस्त्री केलेले कपडे रस्त्यावर विखुरत असते आणि ते कपडे विखुरत असताना टाळ्या वाजवत हसत असते. तो इस्त्रीवाला आपले कपडे परत ठेवण्यात व्यस्त होता. रोहित आणि सोनाली दोघंही मालतीताईंना मारत ओढत घरी घेऊन जातात. आईवर हात उगारताना रोहित थांबतो आणि मग सोनालीला विचारतो, सोनाली, तू या वेडीला खोलीत बंद केलं होतंस ना, मग ती बाहेर कशी काय आली? सोनाली म्हणाली, हो, मी तिला खोलीत बंद केलं होतं. ती बाहेर कशी काय आली मला माहीत नाही. तू बरोबर बोलत होतीस. दिवसेंदिवस हिचे कारनामे वाढत आहेत. या वेळीवर खरंच काही भरवसा नाही. हिचं इथं राहणं कुणालाही धोकादायक होऊ शकतं. आईला आता वेड्याच्या दवाखान्यात नेऊन सोडावंच लागेल, नाहीतर ती तिच्यासोबत आम्हाला वेडं करेल. मालतीताई कोपऱ्यात गुपचूप उभी होती. रोहित सोनालीला म्हणतो, काळजी करू नकोस. माझी रजा मिळेपर्यंत थांब आणि मला ऑफिसमधून सुट्टी मिळताच मी मानसिक रुग्णालयात जाईन आणि डॉक्टरांशी बोलेन. मग तिला दवाखान्यात सोडून येऊ.
खरं तर मालतीताई एका मोठ्या जमीनदाराची मुलगी होती. घरात राजकुमारीसारखी जीवन जगत होती. लहानपणापासूनच तिला सर्व गोष्टीत आवड होती. मुलीची बुद्धिमत्ता पाहून तिच्या आईवडिलांनीही तिला सर्व कौशल्य शिकवण्यात कसर सोडली नाही. लग्नासाठी योग्य होईपर्यंत मालतीताई प्रत्येक गोष्टीत पारंगत झाली होती. मग ते शिवणकाम असो किंवा विणकाम किंवा भरतकाम असो, स्वयंपाक असो किंवा विविध प्रकारचे चित्र बनवणं असो, सर्व काही अतिशय व्यवस्थितपणे मालतीताई करत होती. मालतीताईंचं लग्न लहान वयातच विनायकरावांशी झालं. ते कपड्यांचे छोटे दुकान चालवत असत. विनायकराव श्रीमंत नव्हते, पण ते एक चांगले गृहस्थ होते. त्यांच्या सौम्यतेने मंत्रमुग्ध होऊन मालतीताईंच्या पालकांनी त्यांना त्यांच्या मुलीसाठी पसंत केलं होतं. विनायकरावांच्या कमाईतून घरखर्च भागत नव्हता, पण मालतीताईंनी आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून घरच्या सर्व जबाबदाऱ्या आपल्या बुद्धीने आणि कौशल्याने सांभाळल्या. त्यांना 2 मुलं होती, थोरली मीरा आणि धाकटा मुलगा रोहित. यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या कौशल्याने ते कधी चविष्ट लोणचं आणि कधी पापड विकायच्या, कधी चादरीवर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि पानांचं नक्षीकाम करायच्या, कधी परिसरातील महिलांसाठी एकापेक्षा जास्त डिझाईन असलेले ब्लाऊज आणि सूट शिवायच्या, तर कधी हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे स्वेटर विणायच्या. मालतीताईंच्या प्रतिमेची ख्याती सर्वदूर पसरली होती. एक चांगली पत्नी आणि आई असण्यासोबतच मालतीताई एक चांगल्या सूनही होत्या. सासू सासरे यांची ती खूप सेवा करायच्या. नवरा बायको दोघेही आपापल्या समजुतीने आणि प्रेमाने समजावून संसार करत होते. अचानक यकृताच्या कर्करोगाने विनायकरावांना अशा प्रकारे घेरलं की ते पुन्हा अंथरुणातून उठू शकले नाहीत. खूप उपचार घेतल्यानंतरही काही फरक पडला नाही. एके दिवशी त्यांचं निधन झालं. पतीच्या निधनानंतर मालतीताईंना धक्का बसला आणि त्या दिवसेंदिवस आजारी राहू लागल्या. रोहित तिला डॉक्टरांकडे घेऊन गेला आणि सर्व तपासण्या करून घेतल्या, पण सर्व चाचण्या नॉर्मल होत्या. डॉक्टर म्हणाले की आईला कोणताही आजार नाही, तिला आघात झाला आहे की तो त्यांना सहन होत नाही. मानसिकरित्या त्या खचल्या आहेत. तुम्ही मालतीताईंची काळजी घ्या, खाण्यापिण्याची नीट सोय ठेवा, तिला आनंदी ठेवा, ती आपोआप बरी होईल. काही दिवसानंतर मालतीताई सावरल्या. त्यांनी आणखी मेहनत करायला सुरुवात केली. विनायकरावांची इच्छा होती की मुलगी मीराचं लग्न थाटामाटात व्हावं, परंतु त्यांची ती इच्छा अपूर्ण राहिली. रोहित मोठा होत होता. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यानं आईला साथ द्यायला सुरुवात केली होती. रोहितनं आणि मालतीताईंनी मीराचं लग्न केलं. लग्नाच्या थोड्या वर्षानंतर मीरा कॅनडामध्ये स्थायिक झाली होती. तिथं मीरा आणि तिचे पती सचित दोघेही कामात खूप बिझी असायचे. त्यामुळे कधी वेळ काढून मीरा आईशी फोनवर बोलत असे. हळूहळू मालतीताईंना कमी ऐकू येऊ लागलं. त्यामुळे मीरा भावाकडून फोनवर आईच्या तब्येतीची माहिती घेत असे. रोहितची जबाबदारी अजूनही मालतीताईंच्याच खांद्यावर होती. आता रोहितही शिकून नोकरीला लागला होता. त्यामुळं रोहितचं लग्न करून घरात सून आणावी, घराला एक घरपण येईल. तसंच ती आल्यावर मला घरच्या कामात मदत केली तर मला दुसरं कामही करता येईल असं त्यांना वाटत होतं. काही दिवसात त्या रोहितचं लग्न लावतात. पण मालतीताईंना हे थोडंच माहीत होतं की सोनालीच्या रूपात ती नववधू नाहीतर एक नागिन घेऊन येत आहे. अजून पतीच्या मृत्यूच्या जखमा भरल्या नव्हत्या. विनायकरावांचा धक्का अजून तिच्या मनातून बाहेर पडला नव्हता. तेवढ्यातच सुनेने तिला छळायला सुरुवात केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुनेच्या छळाने तिला पुन्हा त्याच वाटेवर उभं केलं. मालतीताई घराची जबाबदारी सांभाळून घेत होत्या. सगळी कामं त्याच करत असायच्या. सून निवांत राहून सासूला छळत होती. एक दिवस मालतीताई सगळं आवरून तिच्या खोलीत बसली होती. तितक्यातच तिच्या सुनेनं आवाज दिला आणि म्हणाली, "अरे म्हातारी, कुठे मेली आहे? मला एक ग्लास पाणी दे." मालतीताई म्हणाली, "सुनबाई, थांब, आणते पाणी." ती पटकन आपल्या सुनेसाठी पाणी घेऊन जाते. पाणी पिण्याऐवजी सून ग्लास फेकून देते आणि म्हणते, "म्हातारे, तुला ऐकू येत नाही का? या ग्लासमध्ये पाणी नाही, नवीन ग्लासमध्ये आण." मालतीताई पुन्हा नवीन ग्लासमध्ये पाणी घेते आणि सुनेला नेऊन देते. तेवढ्यात सोनाली पुन्हा ते पाणी फेकून देते आणि म्हणते की, "म्हातारे, साधं पाणी नाही, मला थंडगार पाणी हवं आहे." सांगितल्याप्रमाणे मालतीताई पुन्हा पाणी आणते, परंतु यावेळी पाण्याचा ग्लास सोनाली फेकून देत नाही, तर ती मालतीताईंच्या तोंडावर मारते आणि ती म्हणते, "बहिरे म्हातारे, तुला कळत नाही, मी पूर्ण ग्लास म्हणाले नव्हते, अर्धा ग्लास पाणी आण." अशा प्रकारे सोनाली मालतीताईसोबत वागायची. या अशा कपटी छळामुळे मालतीताई वेडी होणार नाहीतर काय. सोनाली मालतीताईंना खूप त्रास देत होती. ती आता मुद्दाम कधी मालतीताईंच्या चहात मीठ टाकायची तर कधी तिच्या वॉशरूमला कुलूप लावायची.
जेव्हा ती वॉशरूममध्ये ओरडून ओरडून कंटाळायची तेव्हा खूप वेळाने ती वॉशरूममध्ये जाऊन लॉक उघडायची। तेव्हा मालतीताई हैराण होऊन वॉशरूममधून बाहेर पडायच्या। रोहित सोनालीच्या हातातील भाऊला बांधला होता। त्याला सोनाली चित्र काही वेगळंच दाखवायची। मालतीताईंच्या चुका दाखवून द्यायची, पण त्याच्या आईनं त्याच्यासाठी केलेली सर्व मेहनत आणि वेदना तो विसरला होता। दुसरीकडे सोनालीच्या कृत्यामुळे मालतीताईची मानसिक स्थिती दिवसेंदिवस ढासळत चालली होती। डॉक्टरांनी विनायकरावांच्या मृत्यूच्या वेळी सांगितलं होतं की मालतीताईंना सर्व प्रकारच्या तणावापासून दूर ठेवा, परंतु तणाव ही खूप छोटी गोष्ट आहे। इकडं सोनालीच्या रूपाने त्यांच्यावर तणावाचा मोठा डोंगरच कोसळला होता। अशा वेळी इकडं मीरा आईला भेटायला भारतात येणार होती। ती खूप उत्सुक होती। ती 3 वर्षांनी तिच्या आईला भेटणार होती। भारतात येण्याची तयारी तिनं खूप आधीपासून सुरू केली होती। तिच्याकडे वेळ असेल तेव्हा ती तिच्या आईसाठी भेटवस्तू खरेदी करून ठेवायची। मीरानं आईसाठी खूप वस्तू खरेदी करून ठेवल्या होत्या। शिवाय खाण्याचे पदार्थही पॅक करून ठेवले होते। आईसाठी काय घेऊन जाऊ आणि काय नको असं तिला झालं होतं। एकंदरीत आईला भेटण्यासाठी मीरा खूप आतुर झाली होती। त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती भारतात येण्यासाठी निघाली। 3 वर्षानंतर जेव्हा ती आईला भेटणार होती तेव्हा विमानतळावरून घरी येईपर्यंतच्या प्रवासात मीराला सगळ्या गोष्टी आठवू लागल्या। तिचं बालपण, शिक्षण, आईनं केलेलं आपल्यासाठीचं कष्ट, आईला भेटण्याच्या ओढीत तिला प्रवास कधी झाला हे कळालंच नाही। घर थोड्याच अंतरावर होतं। हृदयाचे ठोके वेगवान होत होते। तोच तिला घरासमोर काही लोक जमलेले दिसले। घराबाहेर जमलेली माणसं पाहून तिला काही कळेना नेमकं काय झालं आहे। ती गाडीतून खाली उतरली, पुढे गेली। लोकांमध्ये काही गोष्टी सुरू होत्या। तिने जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता तिला काहीच कळालं नाही। लोक एकमेकांशी कुजबुजण्यात मग्न होते। तिचे हृदय धडधडत होते। घरात शिरल्यावर मीराच्या पायाखालची जमीनच सरकली। तिचे डोळे फाटायचे राहिले। घरातील दृश्य पाहून सचित आणि मीरा आश्चर्यचकित झाले। कदाचित तेही संवेदना गमावून बसले असावेत। आईला साखळदंडांनी बांधलेलं होतं, पण का? विस्कटलेले केस, मोठी नखं, कोरडे ओठ, काळी त्वचा, फाटलेले कपडे, उघडे पाय। तिची आई साखळदंडाला डोके टेकवून बसली होती। मीराच्या डोळ्यासमोर तिच्या आईचं चित्र येऊ लागलं। ही तीच आई आहे जिला तिनं परदेशात पाठवताना आठवण ठेवायला सांगितली होती। तीच स्वच्छ आई जिला थोडीशी घाणसुद्धा सहन होत नव्हती। तीच हुशार आई जी चुटकीसरशी सर्व काही करत असायची। तीच आई जिनं आम्हाला वाढवलं। हा सर्व विचार करत मीरा आईकडे सरकली आणि तिनं आईच्या शेजारी बसून आधी आईला साखळदंडाच्या तावडीतून सोडवलं आणि मग आईचा हात धरला। तिची आई घाबरली। तिनं तिच्याकडे बघितलं आणि ओळखण्याचा प्रयत्न सुरू केला। ती आईचा हात पकडू लागली, कारण आई अशी एक व्यक्ती आहे जी कितीही वेळी झाली तरी आपल्या मुलांना ओळखल्याशिवाय राहत नाही। आई मीराला बघून घाबरली होती। मीरा आईचा हात पकडून म्हणाली, आई मी आहे तुझी लाडकी मीरा। तिनं मीराला पाहिलं आणि म्हणाली, माझी मीरा आहे का? हो हो आई, मी तुझीच मीरा आहे। हे ऐकून मीरा आणि आई ढसाढसा रडू लागल्या। तिनं आईला मिठी मारली। एका बाजूला उभी राहून सोनाली हे दृश्य पाहतच होती। सचित आणि मीराचा मुलगा रुद्र मालतीताईंजवळ येऊन बसले। नशीब कोणता खेळ खेळतो? आई आणि मुलगी 3 वर्षांनी भेटले तर ते असे। मग मीरा तिच्या वहिनीला सोनालीला विचारते की हे सर्व काय आहे आणि हे सर्व कसं झालं। सोनाली फक्त गोंधळून गेलेली होती। तिचे शब्द अडखळत होते। वहिनी सांग, आई अशी का आणि आईला कोणत्या अवस्थेत ठेवलं आहे? मीरानं एकाच वेळी अनेक प्रश्न विचारले। मीराच्या प्रश्नांनी सोनालीचा चेहरा उतरला होता। मीरा ही आईसारखीच बुद्धिमान मुलगी होती। वहिनीचा चेहरा बघून तिनं अंदाज घेतला आणि मग सोनाली म्हणाली की आई वेडी झाली, म्हणूनच ती सगळ्यांना त्रास देते। आणि हे ऐकताच मीरानं सोनालीला खेचलं आणि जोरदार झापड दिली। तेवढ्यात सोनाली ओरडली, तू मला का मारतेस? तुझ्या आईनं माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे मीरा। तेवढ्यात सोनाली म्हणाली की वेडी असेल तुझी आई। सोनाली रागात तिच्या खोलीत धावली आणि दरवाजा बंद केला। तेव्हा मीराचा भाऊ रोहितही तिथं आला। मीराला बघून तो घाबरला आणि त्याच प्रश्नाला रोहित तेच उत्तर देऊ लागला। मीरानं त्यालाही एक झापड लावली। गालावर हात ठेवून तोही तिथं बाजूला उभा राहिला। मग काय करू आम्ही? आईला वेळ लागला आहे, तिला वेड्यांच्या दवाखान्यात न्यायचं होतं। ती वेडी झाली, सगळ्यांना त्रास देते। यावर मीरा म्हणाली, मी तुझ्यावर मानसिक छळाचा गुन्हा दाखल करेन, तुला तुरुंगात पाठवेन। आईची ही काय अवस्था केली आहेस? पापी लोक तुम्ही, एका आईची सुद्धा काळजी घेतली नाहीत। आता बघा मी काय करते ते। तोपर्यंत सचितने बाहेरून आईसाठी खायला आणलं। मीरानं आईच्या केसांना तेल लावून दिलं। त्यांच्यासाठी आणलेले कपडे काढले आणि आईला आंघोळ घातली आणि ते कपडे घातले। तोपर्यंत जेवणही झालं होतं।
तिनं स्वतःच्या हातानं आईला जेवण भरवलं, तिचं तोंड स्वच्छ केलं, केस ही कोरडे होईपर्यंत केस बांधले आणि तिची आई पूर्वीसारखी दिसायला लागली. तोपर्यंत शेजारच्या रेखाताई आल्या. मीराला तिच्या पती आणि मुलांसोबत पाहून तिला खूप आनंद झाला आणि मालतीताईंना बघून ती बघतच राहिली. ती पूर्वी जशी दिसायची तशीच सुंदर दिसत आहे. नकळत त्यांच्याही डोळ्यातून पाणी आलं. आज मुलीच्या आगमनाने मालतीताई पहिली मालतीताईसारखीच दिसते, नाहीतर त्यांची फार बिकट अवस्था होती. पण मावशी, आईचं काय झालं? आईला वेड कसं लागलं? आईचं काय केलं यांनी? मीरानं अगदी मनापासून विचारलं. बेटा, काय सांगू, सोनाली या घरात आल्यापासून हे घर नरक बनलं आहे. मालतीताईंनी घराला नंदनवन बनवलं होतं. या हडळीनीनं घर उद्ध्वस्त केलंय. मालतीताईला वेड्यात काढत तिच्याशी गैरवर्तन करायची. घरची सगळी कामं ती तिच्याकडून करून घ्यायची आणि नवऱ्यासमोर मीच सगळं करते असं दाखवायची. येताना जाताना त्यांची अशी छेड काढायची, चिमटा काढायची. तिनं कचरा काढलेला असताना मागून साले टाकायची. पुन्हा पुन्हा दरवाजा उघडणं आणि बंद करणं, त्यांना बाथरूममध्ये कोंडून ठेवायची. ती अशी काही कृत्य करायची की ज्यानं मालतीताईंच्या मनावर परिणाम होत गेला. हे ऐकून मीरा अधिकच चिडली. तिने दोघांवरही मानसिक छळाचा खटला दाखल केला. भाऊ आणि वहिनी दोघांनीही माफी मागितली, पण मीरानं माफ केलं नाही आणि त्यांना आपल्या कृत्याचे परिणाम भोगावे लागले. यानंतर मीरा तिच्या आईला परदेशात आपल्यासोबत घेऊन गेली आणि तिथं तिला एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मालतीताईची प्रकृती दिवसेंदिवस सुधारू लागली. ती तिच्या जुन्या आयुष्यात परत येऊ लागली. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, अशी होती ही छोटीशी आणि सुंदर कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडलाच तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत आणि मैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा. आणि अशाच प्रकारच्या गोष्टींचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या वेकअप मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.